प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना त्याच्या चरणाजवळ एकत्रित केल्याबद्दल. मी तुम्हा सर्वांचा परमेश्वराच्या प्रेमळ आणि अद्भुत प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत करते. आपण वचनांमध्ये जाणार आहोत. स्तोत्रसंहिता 128 मी तुम्हा सर्वांसाठी वाचते. धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षांचे सफळ वेलीसारखी होईल. तुझे मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनांच्या रोप्यांसारखे होतील. पहा, परमेश्वराचा भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायलास शांती असो. परमेश्वर म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचा भय धरतो. आपण सर्वजण परमेश्वराचा भय धरतो, जेणेकरून आपण कुठलं पाप करू नये, कुठल्या चुकीच्या मार्गाने जाऊ नये. परमेश्वराचा भय धरणाऱ्या म्हणजे आपण सर्व देवाचा भय धरून राहणारे आहे. ही वेळ आहे, वाचलेली सर्व वचन देवबाप तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ही वेळ आहे परमेश्वराला आवडणारी सुंदर अशी आराधना करूया आपण सर्वजण. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां
मला बनव परमेश्वरा. मी तुला धन्यवाद देते परमेश्वरा. ही आराधना मी तुझ्या चरणाजवळ सोपवते बाबा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराला आवडणारी अशी सुंदर आराधना आपण सादर केलेली आहे. आज फादर्स डे आहे. चर्चमधल्या प्रत्येक फादर्सला आणि लाईव्ह पाहणारे आज जिथे कुठे असेल ते प्रत्येक फादर्सला आज फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. वडिलांसाठी 2 शब्द आहेत, मी तुमच्या सर्वांसाठी वाचते. वडील म्हटलं की जितका जिव्हाळा तितकाच भीती असते. अर्थातच आदरयुक्त भीती असते. पण आता वडील आणि मुलीचं अथवा मुलाचं नातं बदलताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आईप्रमाणे वडील आपल्या मुलांचे मित्र म्हणून वागतात. खिसा रिकामी असला तरी कधी नाही म्हणाले नाही. माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही. स्वतःची झोप आणि भूक याचा विचार न करिता आमच्यासाठी नेहमी झटणारे, तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा. बाप हा बाप असतो. वरून कणखर पण मनातून तो फक्त आणि फक्त आपला असतो. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे सूचनांची. मंडळींसाठी काही सूचना आहेत. दर मंगळवारी बायबल स्टडी असते संध्याकाळी 6 वाजता झूम ॲपद्वारे. तसेच दर गुरुवारी प्रार्थना सभा असती, ती पण 6 वाजता झूम ॲपद्वारे असते. येत्या रविवारी चर्च आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे भेटणार आहोत सकाळी 10:30 वाजता. आपण एक वचन कबूल करून घेणार आहोत. मी येशूमध्ये एक आशीर्वाद आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी माझ्या कुटुंबांसाठी आशीर्वाद आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी माझ्या समाजासाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या राज्यासाठी मी आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे वचनांची. परमेश्वराचं वचन म्हणतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. जे आपण सर्वजण तयार आहात वचन ऐकण्यासाठी. देवबाप आपल्या सर्वांना वचनाद्वारे बोलणार आहे. तर सर्वजण आपले मन, आपलं अंतःकरण तयार करूया आणि वचनाकडे आपलं लक्ष लावूया. मी पास्टरांना विनंती करते की ते वचन घेऊन येत असताना आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं प्रेमळ आणि अद्भुत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो. खरोखर प्रियांनो, येशू ख्रिस्त अद्भुत आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे फादर्स डे. आणि आज बापवार आहे. जसं आपण मायवार म्हणतो तसं आज बापवार आहे. आणि खरोखर प्रियांनो, तुम्हा सर्व पितांना, सर्व डॅडी, सर्व पप्पा वेगवेगळ्या नावांनी आपण आपल्या वडिलांना हाक मारत असू आणि तुमची लेकरं तुम्हाला वेगळ्या नावाने हाक मारत असेल. परंतु प्रियांनो, तुम्हा सर्वांना आज या फादर्स डेच्या शुभेच्छा. देव तुम्हाला अधिक कृपा देव, देव तुम्हाला अधिक शक्ती देव. आमच्या प्रार्थना सतत तुमच्यासाठी राहील की परमेश्वराने तुम्हाला अशा ज्ञानाने भरावं, अशा प्रेमाने, अशा शक्तीने तुम्हाला भरावं की जे कुटुंबाची जबाबदारी देवाने तुम्हाला दिलेली आहे, त्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग या नात्याने जी जबाबदारी तुम्ही घेऊन जात आहात, त्या जबाबदारी योग्य रीतीने हाताळण्यासाठी प्रभूकडे आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करेल की परमेश्वराने तुम्हाला त्याच्या ज्ञानाने आणि त्याच्या कृपेने तुम्हाला सतत भरत राहावं. म्हणून प्रियांनो, आजच्या या सकाळी तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. क्षमा करा ह्या आवाजामुळं कदाचित देवाचं तुम्हाला क्लिअरली ऐकायला येत नसेल, कारण शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पण हरकत नाही, देवाच्या वचनाला कुठं बंधन नाहीये प्रियांनो. देवाचं वचन कुठं बांधलेलं नाहीये. देवाचं वचन कार्य करणारं आहे. जर तुम्ही तुमचे कान, तुम्ही तुमचं मन, तुम्ही तुमचं लक्ष जर देवाच्या वचनावर केंद्रित केलं तर नक्कीच आज तुम्ही त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित होणार आहात. म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हा सर्वांना फादर डेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु आज या सकाळी तुम्हाला मला स्वर्गीय पित्याची बद्दल काही गोष्टी सांगायची इच्छा आहे. एक स्वर्गीय पिता आहे की जो आमच्यावर तो कशा प्रकारचा आहे. स्वर्गीय पिता, त्याला आपण देव म्हणून उद्देशितो. काही लोक त्याला
वेगवेगळ्या नावाने बोलवतात, वेगवेगळ्या त्याची नावं ठेवलेले. काही लोक त्याला हिंदीमध्ये भगवान, खुदा, अल्लाह, इंग्लिशमध्ये गॉड, वेगवेगळ्या नावानं प्रियांनो आपण देवाला उद्देशितो. वेगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण परमेश्वराकडं पाहतो. काही लोक त्याच्याकडं एक मोठा असा कोणीतरी देव आहे, देवाचं नाव ज्यावेळेस आपण घेतो, परमेश्वराविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्यासमोर उभे राहतात की असा इतका मोठा परमेश्वर असेल, इतका मोठा देव असेल, अशा प्रकारचा तो असेल. कदाचित देव स्वर्गामध्ये राहत असेल, स्वर्ग कदाचित आकाशाच्या वर असं एक स्वर्ग आहे, त्याच्यामध्ये तो राहतात. वेगवेगळ्या प्रकारच्या इमॅजिनेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज प्रियांनो आमच्या मनामध्ये आपण देवाबद्दल सजवलेल्या आहेत. देवाबद्दल आपण विचार करतो. काही लोक देवाकडे ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्याच्याकडनं काहीतरी अपेक्षा असते की देवाने माझ्या जीवनामध्ये असं कार्य करावं की माझं जीवन जे मी अत्यंत अडचणीमध्ये जगत आहे, दुःखामध्ये जगत आहे, रडण्यामध्ये जगत आहे, रोग आजारामध्ये जगत आहे, कमतरतेमध्ये, कर्जबाजारीमध्ये मी जगत आहे, त्या सर्व गोष्टीतून त्या देवाने मला बाहेर काढावं असं आपण देवाकडे प्रियानो बऱ्याच वेळेस पाहतो. बरेच लोक त्याच्याकडे, आज संपूर्ण जग आज देवाकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षेने देवाकडे पाहतो. पण प्रियांनो, मला तुम्हाला आज गोष्ट सांगायची आहे की आज आपण देवाकडे वेगळ्या, ज्यावेळेस मी तुमच्याशी काही गोष्टी बोलणार आहे, निश्चितच तुमची देवाकडे पाहण्याची जी गोष्ट आहे ती निश्चितच प्रियांनो बदलून जाईल. आणि देव आहे तरी काय, देव कसा आहे, तो आकाशातल्या वर अशी जागा आहे का त्याच्यामध्ये तो राहतो, किंवा देव जर बऱ्याच वेळेस देवाबद्दल आम्ही असा विचार करतो की मी जर एखादी चूक केली तर मला शिक्षा मिळेल, मी एखादं सर्वात मोठं घोर अपराध केलं तर मला नरकामध्ये टाकेल. म्हणजे काही लोक देवाकडे का क्रूर नजरेने, देव एक रागीट आहे, काहीतरी तो बलाढ्य असा आहे, त्याच्या हातामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे हत्यार आहे, वेगळ्या प्रकारचे वस्त्र त्याने धारण केलेले आहेत. प्रियांनो, देव त्याच्या पलीकडे आणि त्याची एक आगळा वेगळा असा देव आहे आणि तो आहे तुमचा पिता परमेश्वर. तो त्याला स्वर्गीय पिता, जसं प्रियांनो आमचा भूतलावर ज्यानं आपल्याला शारीरिकरित्या जन्म दिला तो एक पिता असतो, त्याला शारीरिक पिता आपण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, या जगाचा जो निर्माण करताय, या जगाला चालवणारा आहे तो एक म्हणजे स्वर्गीय पिता आहे. आणि प्रियांनो, त्या स्वर्गीय पित्याबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो एक प्रीती आहे. देव प्रीती आहे. जर योहानाचं पहिलं पत्र याच्याकडे तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी करिंथीयांचं पहिलं दुसरं पत्र याचा 6 अध्याय 16 ते 18 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देवाच्या मंदिराचा, देव काय म्हणतो पहा, देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार. आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. हो, देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेन, मी त्याचा देव होईल व तो माझे लोक होतील. मी त्याचा देव होईल व ते माझे लोक होतील. पुढे, यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या. या ठिकाणी 2 गोष्टी लिहिलेल्या. एक म्हणजे मी तुम्हाला तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक होताल, आणि दुसरीकडे असं लिहिलेलं आहे की मी तुमचा पिता होईल व तुम्ही मला माझे पुत्र व कन्या होता. आज संपूर्ण जग त्या स्वर्गीय देवाकडे, त्या स्वर्गीय पित्याकडं आज 2 गट या जगामध्ये आहे. की एक गट आहे की त्याला देव म्हणून बघत आहे, आणि जे त्यांच्याकडे त्याला देव म्हणून बघत आहे आणि तोही त्यांच्याकडं लोक म्हणून बघत आहे. देवाचं आणि मनुष्याचं नातं हे कशा प्रकारचं असतं. देवाचं आणि लोकांमधलं जे नातं असतं ते नातं देवाणघेवाणचं नातं असतं.
आणि त्या देवाणघेवाणामध्ये एका काळापुरतं त्यांचं नातं असतं, एका वेळेपुरतं त्यांचं नातं असतं. जर एखादा मंगळवार आला तर त्या देवाची आठवण करायची, जर बुधवार आला किंवा असा एखादा वार आला तर त्यावेळेस त्याची आठवण करायची, किंवा काही अडचणीमध्ये मी पडलो, किंवा माझ्या घरामध्ये काहीतरी अशुभ असं घडत आहे, चुकीचं घडत आहे, तर मी त्या देवाची आठवण करत, आणि मग त्या देवाची आठवण लोक करत असतात, आणि मग त्या लोकांमध्ये आणि देवामधलं नातं फक्त देवाणघेवाणाचं असतं प्रियांनो. पण देवाचं वचन आम्हाला पुढे असं सांगतं की मी तुम्हाला देव होईल आणि मग तुम्ही मला लोक होताल. पण त्याच्या पलीकडे प्रियांनो देवाची इच्छा आहे की त्यानं तुमचा पिता व्हावं, त्याने तुमचा स्वर्गीय पिता व्हावा. जसा जगिक तुमचा पिता आहे, तसा शारीरिक तुमचा पिता आहे, तसं तो म्हणतो की मी तुमचा आत्मिक पिता, तुमचा पिता होऊ इच्छितो आणि तुम्ही मला माझे पुत्र व कन्या व्हा. असं प्रियानो तो आज सकाळी आम्हाला ऑफर टाकत आहे. प्रेज लॉर्ड. का? कारण प्रियांनो, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, योहानाचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन आम्हाला सांगतं की देव प्रीती आहे. गॉड इज लव्ह. हा काय म्हणलं आपण वाचू योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय 8वं वचन. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही. कारण देव प्रेम स्वरूप आहे. कारण देव प्रेम स्वरूप म्हणजे याचा अर्थ देव प्रीती आहे. देव काय आहे? देव प्रीती आहे प्रियांनो. गॉड इज लव्ह. देव काय? देव प्रीती आहे. पूर्णपणे देव प्रीतीने माखलेला आहे, प्रीतीने भरलेला आहे. रोमकराच्या पत्रामध्ये आपण जाणार नाहीये, परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी पॉल महाराज रोमकराच्या मंडळीला म्हणत आहे की देवाची प्रीतीची उंची, खोली, लांबी, रुंदी तुम्ही मोजू शकत नाही. देव प्रीतीने पूर्णपणे भरून गेलेला आहे. गॉड इज लव्ह. देव प्रीती आहे प्रियांनो. जर त्यातलं 16 वचन पहा काय म्हणतं पुन्हा. देवाला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते. देवाला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते. आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रेमस्वरूप आहे. देव प्रेमस्वरूप, देव प्रीती आहे. प्रेज लॉर्ड. देव काय आहे? प्रीती आहे. आणि ही प्रीती प्रियांनो त्यानं त्या वधस्तंभावर दाखवली. त्यानं ती जी प्रीती आहे आज समजून घ्या की त्यानं तो प्रीती आहे आणि त्याने ती प्रीती त्या वधस्तंभावर दाखवली. कशाद्वारे? जर योहानाचा 3रा अध्याय 16 वचन असं सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देण्यासाठी ठरवलं असं नाहीये, असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. कुठं? वधस्तंभावर. प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचा एकुलता एक पुत्र, सर्वात मोठा जीवलग, त्याच्या जवळच प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याचे मौल्यवान आपल्या लेकराला, महत्वाच्या आपल्या लेकराला, अत्यंत मौल्यवान अशा गोष्टीला प्रियांनो त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर देऊन टाकलं. देवाने जगावर एवढी प्रीती केली. पहा, त्याची प्रीती वधस्तंभावर दिसून येते. त्या वधस्तंभामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यानं देवाने आपल्या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, दिला. कशासाठी? की जो कोणी त्या वधस्तंभावर असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल असं म्हटलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर का गेला? का? त्याची प्रीती त्या वधस्तंभावर दिसून येते. का तो त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने देऊन टाकलं? पवित्र शास्त्र रोमकराचं पत्र 3रा अध्याय 23व्या वचनामध्ये म्हणतो की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलं. प्रियांनो, आज त्या स्वर्गीय पित्यानं पाहिलं की आम्ही पापी आहोत, आम्ही पाप केलं, सर्वांनी पाप केलं. जर स्तोत्र 51
वचन 5 मध्ये सांगतं की दावीद महाराज म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. प्रियांनो, एका मनुष्याच्या द्वारे पाप जगामध्ये आलं आणि त्या पापाने आज आम्ही जन्म पावतोय, त्या पापामध्ये आम्ही जगत आहे, पापामध्ये आम्ही वाढत आहे, पापामध्ये आम्ही मरत आहे. पण हे पापामध्ये ज्यावेळेस आम्ही जगतो, वाढतो, त्यावेळेस हे पाप रोमकरांचा 6 अध्याय 23 वचनामध्ये म्हणतो पापाचं वेतन तर मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर का गेला? तुमच्या आणि आमच्या या संपूर्ण जगाच्या पापासाठी. चर्च, संपूर्ण जगाच्या पापासाठी पापाचं वेतन मरण आहे. पापामुळं मनुष्यामध्ये, त्याच्या लेकरांमध्ये मरण शिरलं. प्रियांनो, मरण आलं. पापाचं वेतन मरण आहे. पण हे मरण देवानं मनुष्याला देऊ केलं नव्हतं. ज्या दिवशी देवाने मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस देवानं त्याला विपुल जीवनाचा आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका. देवाने त्यांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला. मनुष्याच्या जीवनामध्ये मरण का आलं? पापामुळं. प्रियांनो, विचार करा, जर तुम्ही खड्ड्यात पडलेला असाल, खड्ड्यातून समोर तुम्ही त्या खड्ड्यामध्ये तुम्ही मरण पावणार आहात आणि जर तुमचा बाप तुम्हाला पाहून थांबून राहील का? हो, कधीच नाही. निश्चितच तो कधी थांबत मजाक पाहत बसणार नाही, तो हसत बसणार नाही की अरे माझं लेकरू त्या खड्ड्यामध्ये पडलेलं आहे. तो काय करेल? तो त्या खड्ड्यामध्ये स्वतः उतरेल, त्याच्यावर तुम्हाला बसवेल, त्याच्या खांद्यावर तुम्हाला बसवेल आणि मग तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर काढेल. हा बापाचा स्वभाव असतो. तेच प्रियांनो, त्या स्वर्गीय पित्याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं प्रेम या जगामध्ये उतरून आलं. त्याने स्वतः आपल्या स्वतःचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. आमचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. तो त्या वधस्तंभावर मरण पावला. योहानाचा 8 अध्याय 24 वचनामध्ये काय सांगतं पहा. मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल. का प्रियांनो, आज मनुष्यामध्ये मरण काय? कारण मरण एका गोष्टीमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आलं, ते म्हणजे पाप. प्रियांनो, पापामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये मरणाने प्रवेश केला. डेथ एंटर इन मॅन्स लाईफ. मनुष्याच्या जीवनामध्ये मरणाने प्रवेश केला आणि ज्या दिवशी मरणाने प्रवेश केला प्रियांनो, आज मरण मनुष्याच्या जीवनामध्ये नाही तरी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो पहा परत एकदा. कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात. जर मी तो आहे, तो म्हणजे कोण? मोशेला म्हणाला मी जो आहे तो आहे. आज प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये मरण का आहे? त्याचं कारण आहे आज आमच्या जीवनामध्ये देखील मरण का आहे? कारण प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या स्वर्गीय पित्याला ओळखत नाहीये, त्या स्वर्गीय देवाला ओळखत नाहीये. तो अद्भुत पिता आहे, तो प्रेमाने भरला, तो क्रोधी नाहीये, तो रागिष्ट नाहीये, तो इतका प्रेमळ आहे, इतका प्रेमळ आहे की त्याच्या प्रेमाची तुलना तुम्ही कधीच कुठल्या गोष्टी सोबत करू शकत नाही. इतका प्रेमळ तो परमेश्वर आहे आणि त्याने इतकं प्रेम आमच्यावरती केलं आणि त्यानंतर तो काय म्हणत आहे की जर तुम्ही मला ओळखाल तर मरण तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही. जर तुम्ही मला ओळखाल तर मरण तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही. पण आज दुःखाची बाब असते की जग त्याला ओळखत नाहीये, आम्ही त्याला ओळखत नाहीये. आज आमच्यामध्ये मरण का प्रवेश करत आहे? का संपूर्ण जगाला वेगळ्या प्रकारच्या व्हायरसने अनेक लोक मरण पावत आहे. अनेक लोक त्या व्हायरसमध्ये चांगले चांगले लोक मरण पावत आहे. का मरण मनुष्यामध्ये प्रवेश करत आहे? का मरण तुमच्यावरती राज्य करत आहे? का मरणामुळे तुम्ही भिवून लपून बसलेला आहात? त्याचं कारण आहे प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाला ओळखत नाही. आणि बायबल सांगतं की जो येशूला ओळखतो त्याच्या जीवनामध्ये मरण कधीच प्रवेश करणार नाही. योहानाचा 8 अध्याय 24 वचनामध्ये.
आणि म्हणून या दिवसांमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या जिवंत देवाला ओळखायला लागा. आजची घटना जगाची काय घडली माहितीये की मनुष्य देवापासून अत्यंत दूर गेलेला आहे. शास्त्रामध्ये आपण त्या अध्यायाकडे वाचण्याकडे जाणार नाहीये, परंतु थोडक्यात काही वचनं त्याच्यातली वाचणार. शास्त्रामध्ये असा एक पिता होता आणि त्याला 2 लेकरं होती, 2 मुलं होती आणि त्या ठिकाणी आपण वाचूया जर लुकाचा 15वा अध्याय, लुक वर्तमानाचा 15वा अध्याय 11 ते 24 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता. ती स्टोरी आहे एका उधळ्या पुत्राची की जो मुलगा आपल्या बापाला सोडून ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्याची परिस्थिती काय घडली. वाचा. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीचे त्याच्यात वाटणी केली. प्रियांनो, या आवाजामुळे कदाचित देवाचं वचन तुम्हाला ऐकायला येत नसेल, पण मी तुम्हाला ती स्टोरी थोडक्यात सांगतो की एक पिता होता. त्या पित्याला 2 लेकरं होती, थोरला आणि धाकटा बाबाकडे आला आणि म्हटला, बाबा तुम्ही मला जी काय तुमची प्रॉपर्टी आहे, जे काय तुमच्याकडे पैसा आहे, जे काय आहे त्यातला माझा हिस्सा तुम्ही मला द्या. आणि मग प्रियांनो बाप आला आणि बापाने त्याला त्याचा हिस्सा देऊन टाकला. प्रियांनो, आज ऐका, देवाने देखील तुम्हाला तुमच्या इच्छा, आकांक्षा, तुमचे ज्या काही गोष्टी आहेत तो तुमच्यावरती तो तुमच्यावरती जबरदस्ती करत नाहीये. त्याने सर्व तुमच्या इच्छा, तुमचे निर्णय तुम्हाला स्वतःला घेण्यासाठी सांगितलेला आहे. त्यानं काय केलं बापाने की जे काही त्याचा हिस्सा आहे तो धाकट्या मुलाला देऊन टाकला आणि मग धाकट्या मुलाने सगळा हिस्सा घेतला आणि मग तो निघाला. इतका दूर तो गेला की आपला देश त्याने सोडला आणि जाऊन दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहिला. तुम्ही स्वर्गातल्या स्वर्गीय बापाचे तुम्ही लोक आहात. देवानं तुम्हाला स्वर्गीय राजकीय याजकगण म्हणून नेमलेला. आणि मग त्यानं त्याचं घर सोडलं, त्याचा देश सोडला आणि जाऊन तो दूर देशी जाऊन राहिला. आणि ज्यावेळेस दूर देशी जाऊन राहिल्यानंतर जे काही त्याने प्रॉपर्टीचा हिस्सा घेतला होता ती सर्व त्याने खर्चली. इतकी खर्चली की कुठल्या गोष्टीसाठी चैनबाजीमध्ये खर्चली. सर्व संपलं आणि संपल्यानंतर शास्त्र आम्हाला सांगतं की त्या देशामध्ये दुष्काळ पडला. इतका भयानक दुष्काळ होता, इतका मोठा दुष्काळ होता की त्या दुष्काळामध्ये हा जो धाकटा मुलगा आहे हा भिकेस लागला. याला अडचण भासू लागली. शास्त्र आम्हाला सांगतं की त्याला अडचण भासू लागली आणि इतकी डेंजर अडचण भासू लागली की त्याचे सर्व पैसे संपले, त्याचं अन्न संपलं, त्याचं सर्व काय होतं ते सर्व संपून गेलं. आणि मग त्याला एवढी अडचण भासू लागली की त्याला खाण्यासाठी देखील तो मोताद झाला. आणि मग शास्त्र आम्हाला सांगतं की जे काही त्या ठिकाणी पिग, जी डुकरं आहेत, ते डुकरं जे अन्न खात होते ते त्या डुकरांच्या अन्नामध्ये जे शेंगाच्या टरपल्या होत्या, डुकरं ते शेंगा आतमधल्या खायचे, टरपलं फेकून द्यायचे. ते टरपलं तरी खाऊन तो त्याच्यावरती उदरनिर्वाह करावा असं प्रियानो त्याचं जीवन झालं होतं. इतकी बदतर, इतकी अवघड, इतकी भयानक परिस्थिती त्या मुलाची झाली होती. प्रियानो, आज मला तुम्हाला काय सांगायचंय, आज मनुष्याची परिस्थिती हीच झालेली आहे. आज आमची परिस्थिती हीच होऊन गेलेली आहे. संपूर्ण जगाची परिस्थिती येऊन गेलेली आहे, कारण त्याचा संबंध स्वर्गीय पित्यापासून तुटलेला. स्वर्गीय पित्यापासून तुटल्या कारणामुळं आज मनुष्याची परिस्थिती इतकी अवघड झालेली आहे, इतकी भयानक झालेली आहे. आणि म्हणून करिंथकरांचं 2रं पत्र याचा 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की या जगातील, या युगातील दैवताने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची डोळे आंधळी केलेली आहेत, यासाठी की ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. विश्वासणाऱ्यांनो आणि जे फर्स्ट टाइम देवाचं वचन या ठिकाणी ऐकत आहेत, तुम्हाला सर्वांना आज मला चॅलेंज करायचं, एक आव्हान करायचं आहे.
की आज तुमची परिस्थिती जर खूप अवघड झालेली असेल, अडचणीची असेल, खूप कष्ट करून खूप काही गोष्टी करून पण प्रियानो तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, वेगळ्या प्रकारच्या अडचणी तुमच्या जीवनामध्ये आहे, वेगळ्या प्रकारचे दुःख रडणं आज प्रियानो आज आमच्या जीवनामध्ये आहे, त्याचं कारण काय आहे? कारण आम्ही स्वर्गीय पित्यापासून दूर जीवन जगत आहोत. एक काळ असा होता की तुम्ही खूप आशीर्वादित होता, खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे होत्या, परंतु आज तुमचं सर्व निघून गेलेलं आहे. तुम्ही एकटे पडल्यासारखं तुम्हाला जाणीव होत आहे. तुमचं कुटुंबामध्ये वेगळ्या प्रकारच्या मरणाने प्रवेश केलेला आहे. त्याचं कारण आहे स्वर्गीय पित्यापासून वेगळं असणारं जीवन तुम्ही जगत आहात प्रियांनो. पण आज घाबरू नका प्रियांनो. आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला आलेलो आहे. ती ही बातमी आहे की देवानं तुम्हाला त्याचं लेकरूच म्हणून बोलवलेलं नाहीये. देवाने तुम्हाला त्याचं लेकरूच म्हणून देवाने तुम्हाला बोलवलं नाहीये, परंतु ज्या वेळेस त्या मुलाचं स्टोरी मला तुम्हाला संपवून पुढे वचनाकडे मला तुम्हाला घेऊन जायचंय. ज्यावेळेस तो मुलगा शुद्धीवर आला त्यावेळेस तो बापाकडे गेला, पण जाताना त्याच्या मनामध्ये त्याने हा विचार केला की अरे माझ्या बापाच्या घरात कितीतरी खाण्याची रेलचेल आहे. आणि मग तो बापाकडे गेला आणि बापाने त्याला दुरून पाहताच, पवित्र शास्त्र सांगतं की दुरून पाहताच तो धावत गेला आणि बापाने त्याला मिठी मारली. ज्या घाणेरड्या अवस्थेमध्ये तो होता, ज्या कपडे त्याचे घाण झाले होते, कितीतरी मळकट झाले होते, कारण तो डुकरांमध्ये राहत होता प्रियांनो. इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये असताना देखील त्याच्या बापानं त्याला मिठी मारली. प्रियांनो, विचार करा. आज सकाळी प्रियांनो देव देखील तुम्हाला बोलवत आहे यासाठी की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये त्याला तुम्हाला मिठी मारायची आहे. प्रेज लॉर्ड. त्याला तुम्हाला मिठी मारायची आहे, त्याला तुम्हाला जवळ घ्यायची आहे. त्यानंतर प्रियानो त्याने त्याच्या नोकरांना बोलवलं, त्याचे कपडे काढायला लावले, त्याने त्याची मुके घेतले, त्याला जवळ घेतलं, राजवस्त्र त्याला घातले. प्रियांनो आज देवाने येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे तुम्हाला राजकीय याजकगण, देवाचे पवित्र लोक म्हणून देवाने तुम्हाला बोलावलेलं आहे. जर आपण एक वचन वाचूया, याकोबाच्या पत्राचा 1 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. याकोबाच्या पत्राचा 1 अध्याय 17वं वचन. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. ज्यावेळेस प्रियांनो आमच्या पित्याकडे आम्ही वळतो, आम्ही आमच्या पित्याकडे येतो, स्वर्गीय पित्याकडे ज्यावेळेस आम्ही आमची धाव घेतो, त्यावेळेस तो प्रत्येक उत्तम देणगींनी, प्रत्येक उत्तम दानांनी, बेस्ट गिफ्ट लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, बेस्ट गिफ्ट, उत्तम दानांनी, उत्तम देणग्यांनी प्रियानो तो तुम्हाला भरून काढतो. पुढे ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याच्या छायेत जात नाही अशा प्रकाशाच्या पित्यापासून उतरते. कुणाकडून येतो? पित्याकडून येतो. आज प्रियानो देवाच्या वचनामधून तुम्हाला काय आनंदाची बातमी सांगायची आहे की देव तुम्हाला आज प्रत्येक उत्तम दानांनी भरू इच्छितो. तो स्वर्गीय पिता तुम्हाला प्रत्येक उत्तम दानांनी, उत्तम गोष्टींनी भरू इच्छितो की ज्या काही तुमच्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आलेल्या आहेत, ज्या चुकीच्या गोष्टींच्या मार्गामध्ये आम्ही चालत आहोत, त्या सर्व गोष्टी काढून तुम्हाला तो उत्तम दानांनी आज सकाळी भरू इच्छितो प्रियांनो. पण आज आम्ही शुद्धीवर येण्यासाठी तयार आहोत काय? आम्ही शुद्धीवर आलो आहोत काय की माझा पिता एवढा इतका महान असून मी आज इतक्या भयानक परिस्थितीमध्ये का जगते? त्याचं कारण आहे कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वर्गीय पित्यापासून दूर असणारं जीवन जगत आहे. आज सकाळी प्रियांनो अजून एक 2-3 वचन मला तुम्हाला सांगून देवाच्या तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. जर लुकाचा 15वा अध्याय तुम्ही जर वाचला पुन्हा एकदा तर त्याच्यामध्ये काही मेंढरांचं उदाहरण दिलेलं आहे. 4 ते 7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे हो. की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, तुमच्या जवळ असा कोण मनुष्य आहे की त्याच्याकडे 100 मेंढरं आहेत, त्यातून एक हरवलेला त्यातून जर एक हरवलं तर 99 रानात सोडून तर देऊ. 99 रानामध्ये सोडून हरवलेल्या सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. हरवलेल्या एक मेंढरू सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही. आणि जर जेव्हा ते मिळेल त्यावेळेस असं लिहिलेलं आहे की तो मेंढपाळ खूप आनंद करेल. प्रेज लॉर्ड.
प्रेज लॉर्ड. आज प्रियांनो तुम्ही हरवलेला आहात आणि तो तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणत आहे की माझ्या मुला शुद्धीवर ये, मला तुला मिठी मारायची आहे. जोपर्यंत तुम्ही इच्छा बाळगत नाहीये तोपर्यंत देव तुम्हाला मिठी मारू शकणार नाही. उधळा पुत्र स्वतः देव त्या बापाकडे आला. प्रियांनो आज तुमचं पहिलं पाऊल उचलायचं आहे देवाकडे येण्याचं की प्रभू पित्या मला क्षमा कर. आणि एका वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जर योहानाचा पहिलं पत्राचा 3रा अध्याय 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, वाचूयात आपण. योहानाचं पहिलं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. हा 3रा अध्याय 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही पहा त्याची देव तुम्हाला लेकरू म्हणून बोलवत आहे. वाचा. आपल्या देवाची मुले हे नाव मिळाले आहेत. ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले पहा आपल्याला देवाची मुलं होण्याचा, तुम्ही शैतानाची किंवा त्या दुष्ट आत्म्याची तुम्ही मुलं नाहीये, देवाने तुम्हाला त्याची मुलं होण्या म्हणून बोलावलेलं आहे. यू आर द गॉड चिल्ड्रन माय डिअर पीपल. तुम्ही देवाची मुलं आहात. देवानं तुम्हाला त्याची मुलं म्हणून पाचारले, त्याची मुलं म्हणून देव तुम्हाला बोलवत आहे. म्हणून एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही शैतानाचे किंवा त्या चुकीच्या गोष्टींची मुलं नाही, तुम्ही स्वर्गीय पित्याची मुलं आहात. एका वचनामध्ये जर पेत्राचं पत्र पहिलं पत्र 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही तर राजकीय याजक देवाचे पवित्र लोक. हा काय म्हटलेलं आहे पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय 9वं वचन. हा 9वं वचन वाचा. भक्तिमान लोकास परीक्षेतून सोडविणे हा धार्मिक लोकास शिक्षा भोगी न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे. पेत्राचं पहिलं पत्र वाचता 2रा अध्याय 9वं वचन. तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक यासाठी की ज्यांनी तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, हो त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, देवाचे पवित्र लोक, देवाचे घरचे तुम्ही आहात प्रियानो. तुम्ही त्या दुष्टाचे नाहीये, तुम्हाला नरक नाहीये. नरक प्रियानो देवाने त्या दुष्टासाठी आणि त्याच्या आत्म्यांसाठी केलेलं आहे. देवाने तुम्हाला तुमच्यासाठी नरक बनवलेलं नाहीये. तुम्ही स्वर्गीय पित्याचे राजकीय याजकगण, त्याच्या घरच्या देवाचे पवित्र लोक तुम्ही आहात. देवाने तुम्हाला राजकीय याजकगण म्हणून बोलवलेलं आहे. ऑलरेडी तुमची शिक्षा त्याने त्या वधस्तंभावरती देऊन टाकलेली आहे. म्हणून रोमकराचा 5वा अध्याय 8वं वचन काय सांगतो की देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो. देव आपल्या प्रीतीचं प्रमाण देतो. प्रमाण प्रियांनो काय की हे घ्या प्रमाणपत्र, मी पास झालेलो आहे, जे प्रमाणपत्र आहे. देव आपल्या प्रीतीचं हे प्रमाणपत्र देत आहे असं नाहीये. देतो नंतर नसं नाही, देव आपल्या प्रीतीचं प्रमाणपत्र हे देतो की आपण पापी असताना प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. प्रियांनो ऑलरेडी तुमच्या पापासाठी तो मरण पावलेला आहे. त्यांनी पापाची शिक्षा घेतलेली. आता आम्हाला पापाची शिक्षा घ्यायची नाहीये. आम्हाला रडत खडत जीवन जगायचं नाहीये. आम्हाला टेन्शन मध्ये जीवन जगायचं नाही, कारण आमच्या पापाची शिक्षा ऑलरेडी आम्ही देवा येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. फक्त एकच गोष्ट आहे, मला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे की मी देवाने मला राजकीय याजकगण, देवाचे घरचे लोक, देवाचे पवित्र लोक, देवाचा निवडलेला वंश, देवाचे लेकरं होण्याचा अधिकार देवाने येशू ख्रिस्तामध्ये मला दिलेला आहे. फक्त एक गोष्ट प्रियांनो, आम्ही त्याला ओळखणं फार गरजेचं आहे. प्रकटीकरणाचा 1ला अध्याय आणि 5व्या आणि 6व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आणि विश्वसनीय साक्षी हो. मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजाचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हास पातकातून
मुक्त केले. पहा प्रियाने, तो काय म्हणत आहे की ऑलरेडी तुम्हाला मुक्त केलेलं आहे, मुक्त करायचं राहिलेलं नाहीये. 2000 वर्षानंतर किंवा काही वर्षानंतर मी तुम्हाला मुक्त करण्यासाठी येणार आहे असं नाही. मसीहा येऊन गेलेला आहे, ऑलरेडी तुम्हाला मुक्त केलेलं आहे. फक्त तुम्हाला अंडरस्टँड करायचंय, विश्वास ठेवायचा आहे की मी मुक्त झालेलो आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला कृपाने शांती देऊन टाकलेली आहे त्याने. स्तोत्र 103 वचन 13 सांगतो. स्तोत्र 103 वचन 13 म्हणतो, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. प्रियांनो, आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाची आज हीच इच्छा आहे की जर तुम्हाला त्याला ओळखायचं आहे, जर देवाला तुम्हाला ओळखायचं आहे, योहानाचा 6 अध्याय 17 अध्याय 2 वचनामध्ये असं म्हटलंय, जे तू त्याला दिले आहे हा? त्यात सर्वांना त्यांनी सार्वकालिक जीवन द्यावे. हो. म्हणून तू मनुष्य मात्रांवर त्याचा अधिकार दिला आहे. हो. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव आहे व ज्याला तू पाठवलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रियांनो, सार्वकालिक जीवन आज तुम्हाला हवं असेल तर काय करायची गरज नाहीये. एकच गोष्ट आहे की देवाला व देवाने ज्याला पाठवलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखलं तर आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज लॉर्ड. सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला वेगळ्या प्रकारचे डोंगर चढणं, वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी जाऊन आम्हाला बलिदान देणं, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाऊन आम्ही काहीतरी करणं, स्वतःच्या शरीराला त्रास करून घेऊन आम्हाला सार्वकालिक जीवन, सार्वकालिक शांती मिळणार नाही. प्रियानो, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मला एकच देव, ओनली वन गॉड, एकच देव, आणि त्यानं ज्याला पाठवलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही ओळखू, तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन येईल. आणि सार्वकालिक जीवन जर त्याला ओळखण्यासाठी दुसरा तिसरा कुठला पर्याय नव्हे, एकच पर्याय आहे, देवाचं वचन म्हणजे पवित्र शास्त्र. याच्यामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं. ज्यावेळेस तुम्ही त्याला ओळखताल तुमच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन येऊन प्रवेश करेल. प्रियानो, एक दिवस होता की ज्या दिवशी मी देखील एक अशा अंधारामध्ये जगत होतो, पण ज्यावेळेस मी येशूला ओळखायला लागलो, माझ्या जीवनामध्ये एक सार्वकालिक अविनाशी आशा येऊन माझ्या जीवनामध्ये कार्य करायला लागली. आणि आज माझा विश्वास आहे की मी सार्वकालिक जीवनामध्ये चालत आहे. प्रेज लॉर्ड. मरण माझ्यावर कार्य करू शकत नाही. मरणाची भीती, मरणाची नांगी माझ्यावरती काम करू शकत नाही, कारण वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने माझं मरण, माझं पाप, माझे दोष, माझी शिक्षा त्याने त्या वधस्तंभावर नसताना नाबूद केलेले आहे. मी आता सार्वकालिक जीवनामध्ये, येशूने दिलेल्या सार्वकालिक जीवनामध्ये जगत आहे. आज तुम्हाला आव्हान करायचं आहे, तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं आहे. देव तुम्हाला त्याला ओळखण्याचं इन्व्हिटेशन, त्याच्यावर प्रेम करण्याचं इन्व्हिटेशन आज मला तुम्हाला द्यायचं आहे. प्रभू परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करून. योहानाचा 6 अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की देवाची इच्छा हीच आहे की त्यानं ज्याला पाठवलेलं आहे त्या पुत्राला तुम्ही ओळखावं. आज सकाळी मला तुम्हाला देवाच्या वचनामध्ये आल्यानंतर एकच विनंती करायची आहे. सर्व जे फादर्स लोकांना देखील साठी मी प्रार्थना करणार आहे, परंतु प्रियानो, तुम्हाला सर्वांना आज विनंती करायची आहे की त्या स्वर्गीय पित्याला ओळखायला लागा. ज्यावेळेस तुम्ही त्याला ओळखताल तो अत्यंत प्रेमाने भरलेला आहे. म्हणून आज सकाळी मी जर प्रियानो तुम्हाला त्याच्याकडे यायची इच्छा असेल तर यावेळेस आपले डोळे बंद करा, आपलं हृदय, आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करा. प्रकटीकरणाचा 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकली तर मी त्याच्या आत जाईल, त्याच्यासोबत जेवेन. प्रियानो, आज तुमच्या हृदयाच्या दाराशी तो प्रभू येशू ख्रिस्त येऊन उभा आहे. तो अत्यंत तुमच्या हृदयाच्या दाराशी जवळ येऊन उभा आहे. प्रियांनो, रोमकराचा पत्र 9 अध्याय 10 अध्याय 9 आणि 10 वचन त्याच्यातलं सांगतो की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील
आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे असा विश्वास जर तू तुझ्या अंतःकरणामध्ये ठेवशील तर तुला तारण प्राप्त होईल. प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल, कोणती मोठी गोष्ट नाहीये, कोणती मोठी बाब नाहीये, तुम्हाला काय करायचं नाहीये, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आपल्या मुखाने कबूल करायचं आहे की मी पापी आहे, माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो माझ्यासाठी पुरला गेला, तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, ह्याच्यावर मी विश्वास ठेवत आहे. आणि एवढंच केल्याने प्रियांनो, तो स्वर्गीय पिता तुमचा पिता होऊन तुमच्या जीवनामध्ये येईल. ज्यावेळेस तो तुमच्या जीवनामध्ये येईल, त्याचं वचन मला सांगतं की तो तुम्हाला कधी सोडणार नाही, तो तुम्हाला कधीही टाकणार नाही. त्याची प्रीती तुमच्या हृदयामध्ये येऊन नांदायला लागेल. सगळं राग, सर्व द्वेष, सर्व चुकीच्या गोष्टी, अशा गोष्टी ज्या त्याच्याकडून तुमच्या जीवनामध्ये नाही आहेत, त्या सर्व गोष्टी निघून जायला लागतील. प्रियानो, ही वेळ तुमचं जीवन बदलणारी वेळ आहे. या त्या स्वर्गीय पित्याकडे या आणि म्हणा की मी तुझ्या जवळ आलेले आहे, तुझ्या प्रेमाने तुम्हाला भरून काढ. माझ्या स्वर्गीय पित्या, मी तुझ्या जवळ आलेलो आहे, मला तुझ्या प्रेमाने भरून काढ. प्रियानो, ज्यावेळेस तो तुमच्या हृदयाचा ताबा घेईल, तो तुमच्या जीवनामध्ये येईल. आजपर्यंत तुम्ही जे जीवन जगला नाही, इतकं अद्भुत त्याचं जीवन, इतकं सामर्थ्याने भरलेलं जीवन तुम्ही जगायला लागता. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगायला लागता. आणि फक्त तुमच्या स्वतःपुरतंच मर्यादित तुम्ही आशीर्वादित जीवन जगणार नाही, तुम्ही या देशासाठी, तुमच्या शहरासाठी, तुमच्या समाजासाठी तुम्ही एक आशीर्वाद म्हणून तुम्ही उभे राहता. कारण त्याने तुम्हाला त्याचा वंश, राजकीयाचं देवाचे घरचे लोक म्हणून तुम्हाला ऑलरेडी त्याने बोलवलेलं आहे. त्याने तुमची शिक्षा ऑलरेडी त्या वधस्तंभावर मोजलेली आहे. आधीच तुमचं मरण त्याने त्या वधस्तंभावर घेऊन टाकलेले आहे. फक्त एक गोष्ट आहे, तुमचा प्रतिसाद त्याला फार महत्वाचा आहे. तुमचं शुद्धीवर येणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जाणीव होणं फार गरजेचं आहे की माझ्या येशूने त्या वधस्तंभावरती माझ्यासाठी काय केलेलं आहे. कारण ज्यावेळेस उधळा पुत्र शुद्धीवर आला, पहिली धाव त्याने आपल्या बापाकडे घेतली. प्रियांनो, ज्यावेळेस तो शुद्धीवर आला, तो मित्राकडे गेला नाही, आपल्या लोकांकडे गेला नाही, आपल्या आप्तजनांकडे गेला नाही, पहिली धाव त्याने आपल्या बापाकडे घेतली. आज सकाळी प्रियांनो, तुमची धाव कुठे आहे? तुम्ही अडचणीमध्ये आहात, तुम्ही रोगआजारामध्ये आहात, मरणाच्या दारावर आहात, व्हेंटिलेशनवर आहात, सर्व काही संपलेलं आहे. सर्व ठिकाणी तुम्हाला शेवट दिसत आहे. या शेवटच्या परिस्थितीमध्ये आम्ही कुणाकडे धाव घेत आहोत प्रियांनो? जर तुम्ही योग्य गोष्टीकडे धाव घेतली तर तुमची धाव यशस्वी होणार आहे. यावेळेस त्या स्वर्गीय पित्याकडे आपली धाव घ्या. ज्या त्रासामध्ये तुम्ही जगत आहात, त्या त्रासामध्ये तुम्ही असावं अशी त्याची इच्छा नाहीये. यावेळेस प्रियांनो, देव तुमच्या जीवनाला आशीर्वादित करू इच्छितो. यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तो अद्भुत कार्य करू इच्छितो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. देव बापा, प्रेमळ आणि अद्भुत प्रभू येशू, यावेळेस तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझं प्रेम ऑलरेडी, तुझ्या प्रेमाचं प्रमाण तू आम्हाला दिलेलं आहे. वधस्तंभावर आपल्या एकुलत्या एक पुत्राला देऊन तू ते अगापे प्रेम, ज्या प्रेमामध्ये कुठली अट नाही, ज्या प्रेमामध्ये कुठली कंडिशन ठेवली नाही, असं अनकंडिशनल लव, कुठली अट रहित असं प्रेम तू आमच्यावरती केलं. त्या प्रेमाने प्रभू आज तुझ्या लोकांना तू भरून काढ अशी मी प्रार्थना करत आहे. तो प्रेमाचा सागर आहे. त्या प्रेमाची उंची, खोली, रुंदी, लांबी आम्ही मोजू शकत नाही. म्हणून देवा, तुझं वचन आम्हाला सांगतं की कानांनी कधी ऐकलं नाही, डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, माणसाच्या मनात कधी योजलं नाही, अशा गोष्टी देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तू योजून ठेवलेलं आहे. आज त्या वरून येणाऱ्या उत्तम दानांनी, उत्तम देणगीने तुझ्या लोकांना भरून काढ. मी प्रार्थना करत आहे की तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर. धन्यवाद देतो प्रभू येशू. देव बापा, आज तू त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहेस. त्यांनी तुला तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रभू, त्यांच्या जीवनाचा ताबा तू घेतलास.
आम्ही फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवतो. पण विश्वासानेच अब्राहम नीतिमान ठरला. विश्वासापासून देवाला संतोष होणं शक्य आहे. प्रभू आज आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो की आम्ही राजकीय जगण आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत, निवडलेला वंश आहोत, देवाच्या घरचे लोक आहोत. मी प्रार्थना करत आहे की तुझं गौरव या पृथ्वी तलावरती होऊ दे, तुझी महिमा या पृथ्वी तलावरती होऊ दे, तुझं राज्य या पृथ्वी तलावरती येऊ दे. आणि प्रभू तुझ्या लोकांमध्ये तू कार्य कर अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो तुझ्या वचनाच्या द्वारे तुझ्या लोकांना आशीर्वादित केलं म्हणून मी तुझे मनापासून आभार मानतो. सर्व मान महिमा सन्मान तुला देऊ. यावेळेस प्रभू आज या फादर डेच्या निमित्ताने सर्व जे डॅडी पप्पा बाबा आहेत त्या सर्व वडिलांसाठी या क्षणाला मी प्रार्थना करतो. जसं नीतिसूत्र करता म्हणतो की तू आपल्या मुलास अनुरूप असं शिक्षण तू दे. बापा, जो बाप आपल्या मुलावर प्रीती करतो तो त्याला छडी मारतो, पण जो बाप आपल्या मुलांवर प्रीती करत नाही तो त्याच्या चुकांवर पांघरून घालतो. पित्या मी प्रार्थना करतो या क्षणाला जसं तुझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे तसं प्रत्येक बापाचं हृदय आज त्या प्रेमाने भरून खा. प्रत्येक बापाला आपल्या लेकरांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी या डोक्यावरती घेऊन चालत असताना लागणारे ताकद प्रभू तो प्रत्येक बापाला दे अशी मी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करते की त्यांचे पाय जे लडखडत आहे, कमजोर झालेले आहे, त्या पायामध्ये अधिक शक्ती तू दे, त्यांना ताकद दे. आणि परमेश्वरा तुझं गौरव प्रत्येक बापामध्ये हो दे अशी मी प्रार्थना करतो. सर्व धन्यवाद तुला. त्यांना आरोग्य दे, त्यांच्या प्रत्येक आकांक्षा त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर, त्यांची स्वप्न पूर्ण कर. आपल्या लेकरांच्या बाबतीत आपल्या कुटुंबाच्या बाबतीत जे काही स्वप्न घेऊन ते चालत आहे त्या प्रत्येक स्वप्नांना पूर्ण कर अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद देऊन सर्व मान महिमा सन्मानाने गौरव आम्ही तुला देऊ. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. खरोखर प्रियांनो प्रभू अद्भुत आहे. आणि जे सर्व तुम्ही डॅडी आहात, पप्पा आहात, बाबा, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. देव तुम्हाला अद्भुत रीतीने आशीर्वादित करो, देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करो अशी आमची रोज तुमच्यासाठी प्रार्थना राहील. आणि फार आनंद वाटला. मंडळीतल्या सर्व बाबा लोकांना, डॅडींना, पप्पांना माझ्या शुभेच्छा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण स्तोत्र 23 म्हणूया, शेवटचा आशीर्वाद घेऊ आणि मग आपण विभक्त होऊया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा ताजाने करीतो. तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूशाळेच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्या इष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहे. तुझी आकडे आणि तुझी काठी ही मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मजपुढे ताट वाढतो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतो. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. आमेन. देव बापाची महान प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा आणि पवित्र आत्म्याची महान सहभागिता तुम्हा सर्वांसह प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला भरपूर रीतीने आशीर्वादित करो आणि देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करो.